हॅलो, दिस इज आर्किटेक्ट नेत्रा साई. आणि एक मोस्ट कॉमन क्वेश्चन जो माझ्या एव्हरी इनिशियल मीटिंगमध्ये डिस्कस होतो विथ माय क्लायंट्स अँड मोस्टली विथ फिमेल्स इज किचनमध्ये ओव्हरहेड स्टोरेज करायचं की करू नये. जर तुमचं किचन छोटं आहे आणि तिकडे जर तुम्ही आणखीन वरती बल्की स्टोरेज करताय तर मग असं होतं की किचन आणखीन छोटं वाटतं, बट दे आर अगेन लाईक की ऑलरेडी किचन छोटं आहे, मी खाली जास्त स्टोरेज करू शकत नाहीये, तर मला स्टोरेजला जागा हवी आहे जिकडे मी काही ना काहीतरी माझ्या वस्तू स्टोअर करू शकते. सो हा एक खूप कॉमन मुद्दा आहे. ज्यांचं किचन आय वुड से मोठं आहे, प्लीज गो फॉर अ वॉक इन पॅन्ट्री ॲज आय हॅव शेअर्ड इट इन माय प्रिव्हियस रील्स. जर तुम्ही ती रील बघितली नसेल तर पहिलं ती रील बघून या आणि मला फॉलो नक्की करा. आणि जर तुमचं किचन छोटं आहे आणि तुम्हाला ओव्हरहेड स्टोरेज सुद्धा नाही करायचं आहे, तुम्ही एखादी निश, व्हर्टिकल निश क्रिएट करू शकता. एखादं व्हर्टिकल वॉर्डरोब जी व्हर्टिकल पॅन्ट्री सारखी ऍक्ट करेल आणि त्याच्यात तुमचं बरंचसं सामान जाईल आणि दॅट विल हेल्प की तुमचा वरचा जो लोड आहे किचनचा लिटरली टोन डाऊन होईल. अनदर थिंग मेनी पीपल डू इज ते लॉफ्ट स्किप करतात आणि फक्त एखादं क्रॉकरी युनिट टाकतात, विच ऑल्सो लुक्स गुड. एखादा नाजूक वुडन क्रॉकरी युनिट असा मध्ये हँड केलेला जो फ्लोटिंग असतो, त्यामुळं तो जास्त अंगावर आल्यासारखा वाटत नाही आणि खूप सटल एक फील आपल्या किचनला देतो. आणि आपली जी एक हाऊस असते की मला एखादं छोटंसं क्रॉकरी युनिट हवंय, सो ते सुद्धा आपल्याला करता येतं. क्रॉकरी युनिट नाहीच तर आपण एखादी निश टाकून फक्त तिकडे चहा, साखरेचे डबे किंवा जे रेग्युलर आपले मसाल्यांचे डबे असतात, तेलाची बाटली, हे सगळ्या गोष्टी आपण तिकडे स्टॅक करू शकतो. आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. होप दिस व्हिडिओ वॉज हेल्पफुल. टिल देन, हॅपी डिझायनिंग.